आहे. तर एक प्रचंड बहुसंख्येने निवडून आलेला आमदार आणि त्याच्याच विरोधामध्ये त्याच मतदारसंघातल्या माणसांना त्याच्या विरुद्ध मोर्चा काढावा लागणं आणि महिना 2 महिने 3 महिने झाले. मी तुम्हाला शिरूरच्या जनतेला हात जोडून सांगेन, याला जबाबदार तुम्ही सर्वजण आहात. काय माणूस निवडून दिलं, वा. या माणसाचा एक खोक्या म्हणजे एक कार्यकर्ता जर अशा पद्धतीनं वागत असेल, त्याचे पैसे, त्याचं राहणीमान, त्याचा हेलिकॉप्टरनं प्रवास, गाडीच्या बोनेटवर पैसे उधळणं, हातातल्या अंगठ्या, ब्रेसलेट. आता ते काय म्हणलं माहितीये का, सुरेश दसांना प्रतिक्रिया विचारलं, म्हणला काय नाही म्हणला, त्या ढाकणे पिता पुत्रानं म्हणला बाईची छेड काढली. अरे लाज वाटली पाहिजे, आमदार म्हणून घेतो तू. अरे बाप आणि मुलगा, ऐका ऐका शांत ऐका, बाप आणि मुलगा, आणि विशेष म्हणजे माळकरी, बाप आणि मुलगा कशी काय महिलेची छेड काढू शकतो? बाप आणि मुलगा. अरे सुरेश, तुझी अक्कल कुठं गेली? हा माणूस आहे ना, काय माणूस निवडून दिलाय हे मी तुम्हाला सांगतो. आता काही लोक म्हणले हाके सर काय नाही राव, म्हणले मोर मारले, काय हरण मारले तिने, मोर मारले, काय केलं त्यानं तेव्हा? असे पण नग आहेत बरं का आपल्यात. काय केलं जेव्हा? तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मी महाराष्ट्र लेवलला अनेक तालुक्यात अनेक भागात जातो. खर तर काळविटाची शिकार करणं काय आता असते त्या सलमान खानला विचारा. काळविटाची शिकार करणं. आणि आता या आमदाराला पण विचारा, काल मी बातमी वाचली, म्हणला मला बिष्णोई टोळीनं मला धमकी दिल्या म्हणला. कळलं का? काळवीट मारल्यावर काय असतंय, धमकीची बातमी झाली परत. आता हा जो खोक्या भोसले आहे, खोक्या, अरे आदिवासी समाजातलं पार देत, आता नक्की कोणाचं माहित नाही बरं का. तिथं पण गौड बंगाल आहे, ते कोण म्हणतंय भटक्या विमुक्ता मधलाय, कोण म्हणतंय आदिवासी मधलाय. बिचारा त्याची मला क्यू करावी शकते. बिचारा म्हणतोय बरं का, परत अजून याची बातमी बनल. बिचारा यासाठी म्हणतोय, आजही आदिवासी समाजातली माणसं, भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं पालातनं बाहेर निघत नाहीत. अरे कुठलीही व्यवस्था आजही त्यांना घर करून राहू देत नाही. अरे बघ, हा खोक्या भोसले, आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जातं. अरे सुरेश धस, तुमच्या अनेक पिढ्यांनी, आजपर्यंत आमचा पेरड बेडर रामोशी असू द्या, आमचा पारधी असू द्या, आजपर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेतला, वापर. सुरेश धसाने काय खोक्या निवडलाय? खोक्या भोसले. तुमच्या आमच्यातलं दुसरं पोरग नाही सापडलं, त्याला खोक्यात सापडला. या सुरेश धसांना मला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, भाजपची पण काही मंडळी इथं उपस्थित आहेत, मला आष्टी पाठवतो शिरूर मध्ये नक्की कुठल्या पक्षाचा आमदार निवडून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूला आहे, कुणाची युती आहे, हे तर मला आजपर्यंत कळलेलं नाही. आजबे काकाचं म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या धोंडे साहेबांचं म्हणणं वेगळं आहे. ताईंना तर ताईवर वेगळेच आरोप केले या आमदारानं. अरे या आमदाराच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते. निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो बादशाह, ज्यांनी याच्यासाठी सभा घेतली आणि 2 सभा दिल्या, बरोबर का, आणि म्हणला गमजा पडला, म्हणला गमजा पडला. आता तू पुढच्या निवडणुकीला उभं राहशील नाही, राहशील ना? अरे असल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा, आता मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे गुट्टे बंधू त्यांनी टीका केली त्यांच्यावर. खरं तर पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करणारी माणसं, कायदा पाळणारी माणसं, लॉ अँड ज्युडिशरी फॉलो करणारी माणसं आहोत. मेहबूब शेख साहेब बरोबर आहे का? आपण मानणारी माणसं आहोत यांना. पण त्याच पोलीस स्टेशन मध्ये हा खोक्या बसले दारू पीत बसला होता आणि आमचे कोणतरी सरपंच आहेत नवनाथ ढाकणे म्हणून, त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो. हा पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो. खोक्या भोसले हा हिमनगाचा टोक आहे. काय म्हणतोय ध्यान देऊन ऐका, हिमनगाचं टोक आहे. 100 कार्यकर्त्यापैकी एक कार्यकर्ता म्हणजे खोक्या भोसले. मी खरं तर आज येणार नव्हतो, पण story.com म्हणून एक चॅनल आहे, त्या चॅनलवर ही सगळी स्टोरी वाचली. ती स्टोरी वाचता वाचता हिंदी चॅनल NDTV ला या खोक्या भोसलेची स्टोरी चालू.
आयला म्हणलं हे काहीतरी लय वेगळं दिसतंय म्हटलं आपल्याला गेलं पाहिजे. आता खोक्या बसले राहिला बाजूला. आता पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वाटेल मी बोललेलं. कोणतरी एक पोलीस अधिकारी आहे बघा, त्या आधी पोलीस आहे, पोलीस प्रफुल्ल नाही उद्धव गडकर म्हणून आहे, उद्धव गडकर बरोबर का बघा, उद्धव गडकर म्हणून आहे. त्याचा आत्ताची कालची स्टोरी नाही सांगत, याच्या अगोदरची स्टोरी सांग. 2018 साली या माणसानं एका महिलेवर बलात्कार केला होता. किती साली? 2018 साली. ऐका पुढे स्टोरी नीट ऐका. 2018 साली बलात्कार केला होता. त्याला सह आरोपी होता प्रफुल्ल सहस्रबुद्धे. आणि हा प्रफुल्ल सहस्रबुद्धे कोण आहे तर बोक्याचा पीए. आता हा गडकर नावाचा पोलीस वसुली एजंट कुणाचा आहे? सुरेश धसांचा. मग 2018 साली त्याचं परत डिपार्टमेंटला घेणं, परत नोकरीमध्ये आणणं, हे काम कुणी केलं? सुरेश धसाने. आता ते म्हणाल बरं का लय राव कलाकार आहे, अरे तमाशा बिमाशात होतं काय रे, कोणती बी वाजवते नाचतोय पुन्हा संध्याकाळी 6च्या पुढे मला वाटतंय त्याच्या भाषण करण्याची स्टाईल पण बदलते. काय करते आता मला माहिती नाही बरं का, मला माहिती नाही तर कसं काय बोलणार बरं का. हा सुरेश धस. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात. अरे गावगाड्यातल्या आम्ही माणसाने आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलंय. आष्टी पाटोदा शिरूर मधल्या सुद्धा आमच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिलंय. या माणसाकडे बघून नाही. म्हातारी कोताऱ्या माणसांना प्रश्न विचारला, घरातल्या पोरांनी काहीतरी वेगळं वाकडं सांगितलं तर बाया म्हणल्या नाही पंकुताई काल आल्या होत्या आणि त्यांनी कमळाला मतदान करायला सांगितलं. मुख्यमंत्री महोदय या बोक्याला बघून मतदान नाही दिलं, मतदान कमळाला बघून. कारण गोपीनाथ मुंडेंनी इथं कमळ फुलवलं. राजकारणावर बोलायला लागलाय. धोंडे साहेब मी विधानसभेला आलो नव्हतो बरं का, तरी या बहादरानं निवडणूक जिंकल्यानंतर त्या विजयी सभेत माझं नाव घेतलं. लक्ष्मण हाके मला धनगर समाजानं मतदान दिलंय. अरे असला माणूस निवडून द्यायचा असतोय. हाच पुन्हा तिकडे गेला. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे. अरे कोण त्याचा आई वडील आरोपीचा भाऊ बहीण सुद्धा अशा कृत्याचं कोणी समर्थन करणार नाही. आणि त्यांचं समर्थन करा एवढी आमची वैचारिक दिवाळखोरी नाही निघाली. पण हा गडी काय म्हणला, रोस्टर काढा मला रोस्टर. ही दमानियाबाई एक आली कुठून असू द्या, सिलेक्टिव्ह प्रकरणात काम करतात. त्यांना माऊली सोट नाही दिसणार, त्यांना कैलास पोराडे नाही दिसणार, त्यांना नवबौद्ध तरुण भोर तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड जो युपीएससीची मेन्स परीक्षा देणार होता त्याच्या गुप्तांगावरती 22 वार करून त्याची हत्या केली. अरे तो विक्रम गायकवाड दमानियाला दिसणार नाही, विरोधी पक्षनेत्यांना दिसणार नाही, मुख्यमंत्र्यांना दिसणार नाही. जिथं पॉलिटिकल मायलेज, जिथं कुणाचं तरी जिरवायची कायद्याचं काम करू द्या ना. त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे, जो FIR मध्ये येतो त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे ना. आम्ही नाही म्हणत नाही, आम्ही कायद्याच्या पुढे, आम्ही ज्युडिशरी न्याय व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या पुढे जाणारी माणसं नाही. पण आम्हाला सुद्धा जातीवादी ठरवलं. आज इथं सगळी माणसं आलेली आहेत. आज माझं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. मी मगाशी तुम्हाला काय म्हटलं की खोक्या भोसले हा हिमनगाचं टोक आहे सुरेश धसांचं. काल परवा आणखीन एक गोष्ट आम्हाला कळाली. ती गोष्ट अशी आहे की एक मुलगा आहे, त्याचं काय नाव आहे बघा, सूरज कातकडे. सूरज कातकडे आणि सूरज कातकडे गायब आहे. त्या बिचाऱ्याच्या बाबतीमध्ये काही कमी जास्त झालेलं नसावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गुन्हेगार असला तरी त्याला मी एक सांगतो, तू जिथं असशील तिथून पुढे ये, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. हा खोक्या बसले आणि सुरेश काहीही करणार नाही. आणि मग आता प्रश्न उरतो की पोलीस डिपार्टमेंटनं त्याची FIR नोंद करून घेतली नाही. अरे मिसिंग आहे, गायब आहे, तो गेलाय का राहिलाय, कोण आहे आरोपी, काय झालंय नक्की. मी मगापासून सांगतोय हिमनगाचं टोक. माननीय मुख्यमंत्री महोदय, हाच माणूस एका मंत्रिपदावर होता महाराष्ट्राच्या.
भारतीय जनता पार्टीचे आयडिओलॉजी काय? प्रभू रामचंद्र महादेव